Welcome to this amazing course 11th Standard Accounts with Professor Pranav Kanetkar. Before start, I expect my audio and video is working perfectly fine. जर तुम्ही हे लेक्चर YouTube वर बघत असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही आपल्या क्लासचं ऍप अभ्युदय कॉमर्स अकॅडमी हे गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला लॅपटॉप वरती लेक्चर्स बघायचे असतील तर तुम्ही विंडोजचं ऍप सुद्धा डाउनलोड करू शकता. विंडोजची ऍपची जी काही लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. आणि जर तुम्ही iOS ऍपल युजर्स असाल तर तुम्हाला माय इन्स्टिट्यूट ऍप डाउनलोड करायचे ऍप स्टोर वरून आणि ऑर्गनायझेशन कोड टाकायचा आहे URSVDB. तो कोड काय तो पण मी स्क्रीनवरती दिलेला आहे, प्लस मी तो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मेन्शन करणार आहे. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट अस स्टार्ट 11th स्टँडर्ड अकाउंट्स. ओके, सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिले आपण समजून घेणार आहोत व्हॉट इज मीन बाय कॉमर्स. ओके, आपल्या सब्जेक्टचं नाव आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, राईट. सो मी सब्जेक्टचं नाव लिहितोय बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. हे आपल्या सब्जेक्टचं नाव आहे. बट बिफोर वी गो टू द सब्जेक्ट आपण पहिले हे समजून घेऊयात की कॉमर्स म्हणजे नक्की काय. ओके, तर कॉमर्सचा एकदम सोपा अर्थ आहे व्हॉट इज मीन बाय कॉमर्स. व्हॉट इज मीन बाय कॉमर्स, तर कॉमर्स मीन्स टू ट्रेड बट दॅट ट्रेड इज ऑन लार्ज स्केल. ठीक आहे, कॉमर्स म्हणजे काय, तर कॉमर्स म्हणजे ट्रेड आहे, पण तो ट्रेड जो आहे तो स्मॉल स्केल वरती नाही बघायचा आपल्याला. तो जो ट्रेड आहे तो लार्ज स्केल वरती बघायचा आहे. ठीक आहे, आता ट्रेड म्हणजे काय ते तुम्ही शिकलेलाच आहात स्कूलमध्ये. ट्रेड मीन्स व्हॉट, बाय समथिंग अँड सेल समथिंग ऍट अ हायर प्राइस. ऑब्विसली आपण जर सपोज एक बुक घेतलं 100 रुपीजला आणि जर ते आपण 120 रुपीजला विकलं तर या ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याला काय होईल, प्रॉफिट होईल 20 रुपीजचा, राईट. आणि जर सपोज असं झालं की 100 रुपीजचं बुक घेतलं होतं बट अनफॉर्च्युनेटली आपल्याला हे बुक 120 ला विकता नाही आलं, आपल्याला हे बुक लेट्स से 70 ला विकायला लागलं, इन दॅट केस आपल्याला लॉस होईल ₹30. ओके, सो ट्रेड म्हणजे काय, बाय अँड सेल, राईट. सो आपण जेव्हा बिझनेस करणार आहोत ऑब्व्हियसली विल एम टू सेल दिस ऍट हायर प्राइस. ज्या प्राइसला आपण लेट्स से बुक घेतलंय त्याच्यापेक्षा हायर प्राइसला आपण विकण्याचा प्रयत्न करू. आणि जर ऑब्व्हियसली आपण सक्सेसफुल झालो तर आपल्याला प्रॉफिट होईल, अदरवाईज आपल्याला लॉस होईल. सो ट्रेडची सिंपल डेफिनेशन काय, बाय अँड सेल. ओके, बट हे जे बाईंग आणि सेलिंगचं ट्रान्झॅक्शन घडते हे आपल्याला कोणत्या स्केलवरती बघायचं कॉमर्समध्ये, तर लार्ज स्केल ऑर्गनायझेशन बद्दल आपण बोलणार आहोत. म्हणजे मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन बद्दल बोलणार आहोत. लेट्स से रिलायन्स, मायक्रोसॉफ्ट, ऍपल, सॅमसंग याच्या मोठ्या ऑर्गनायझेशन आहेत ज्या लार्ज स्केलवरती काम करतायत, त्यांच्या ट्रेड्स बद्दल आपण बोलणार आहोत. याला म्हणणार आहोत कॉमर्स. सो कॉमर्स मीन्स बेसिकली व्हॉट, ट्रेड ऑन व्हेरी लार्ज स्केल. ओके, एक छोटंसं एक्झाम्पल घेऊयात. तुम्ही मला सांगा की लार्ज स्केल आहे का स्मॉल स्केल आहे. लेट अस से हा एक चहावाला आहे. ठीक आहे, आता हा काय करतोय बघा, हा चहा आणेल, साखर आणेल, दूध आणेल, राईट, आणि तो चहा मॅन्युफॅक्चर करेल. ठीक आहे, तर याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जी आहे एक चहा बनवायला त्याला लेट्स से 5 रुपीज लागतात. तो मेकिंग कॉस्ट इज बेसिकली 5 रुपीज. मेकिंग कॉस्ट म्हणजे काय, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट. त्याला चहा तयार करायला 5 रुपये लागतात. ठीक आहे, आता जर चहा 5 रुपयात तयार करत असेल तर त्याची जी सेलिंग प्राइस आहे, म्हणजे चहा कितीला विकतोय तो, सेलिंग प्राइस आहे लेट्स से 8 रुपीज. 5 रुपयाला चहा तयार करतो, 8 रुपयाला तो चहा विकतो. सो बेसिकली इज अर्निंग अ प्रॉफिट. कितीचा प्रॉफिट कमवतोय हा, प्रत्येक चहा मागे 3 रुपयाचा प्रॉफिट कमवतोय. एक चहा विकला की त्याला 3 रुपये मिळणार आहेत, कारण 5 रुपये त्यांनी कॉस्ट बेअर केली आहे आणि 8 रुपयाला त्यांनी तो चहा सेल केला, 8 रुपीजला सेल केला आहे. सो 3 रुपीज इज बेसिकली हिज इन्कम, हिज प्रॉफिट. ओके, आता हा जो चहावाला आहे ना हा स्मॉल स्केलवाला आहे, स्मॉल स्केल ऑर्गनायझेशन. वाय स्मॉल स्केल, हा महिन्याला लेट्स से 200, 300, 500 चहा विकतोय. आता बघा, जर याचा बिझनेस स्मॉल स्केल वरती असेल ना तर इट इज व्हेरी इझी फॉर हिम टू हॅव हिज काय म्हणत इन्फॉर्मेशन रिलेटेड टू हिज बिझनेस. म्हणजे काय, तर त्याचा सगळा हिशोब डोक्यात असेल, सगळं डोक्यात असेल. फार फार तर एक छोटी डायरी ठेवेल आणि याचा सगळा बिझनेस आरामात मॅनेज होईल. म्हणजे त्याने चहा कधी आणायचा आहे, दूध कधी संपणार आहे, दूध कधी आणायचंय,
किंवा कोणाला किती पैसे द्यायचे आहेत, कस्टमर्स कडनं किती पैसे यायचे आहेत, कोणाकोणाला आपण चहा उधारवरती दिलाय म्हणजे क्रेडिट बेसिसवरती दिलाय, त्यांच्याकडनं किती पैसे यायचे आहेत, हे सगळे हिशोब त्याच्या डोक्यात आहेत फिट. फार फार तर एक छोटी डायरी मेंटेन केली, त्याच्यामध्ये तो लिहून ठेवेल आणि त्याचा बिझनेस मॅनेजेबल आहे. ठीक आहे. सो हे झालं स्मॉल स्केल ऑर्गनायझेशन किंवा छोट्या स्केलचं ऑर्गनायझेशन. कॉमर्समध्ये आपल्याला हे बघायचंय का, तर आन्सर इज नो. आपल्याला स्मॉल स्केलवरती फोकस करायचा नाहीये. मग अशीच म्हणलं, कॉमर्स इज अ ट्रेड ऑन लार्ज स्केल. सो आपल्याला मोठ्या स्केलवरती बघायच्या आहेत गोष्टी, म्हणजेच मोठ्या कंपनीच्या बाबतीतले ट्रेड्स आपल्याला बघायचे. तर आता हा झाला स्मॉल स्केल ऑर्गनायझेशन. याला तर बिझनेस मेंटेन करता येतोय, राईट. छोटीशी डायरी मेंटेन करून त्याचा बिझनेस मॅनेज करता येतोय. आता एकदम एक्झाम्पल थोडं चेंज करूयात आणि नाव विल विजिट अ बँक. लेट्स अझूम ही इज अ पर्सन मिस्टर ए. ठीक आहे, ही इज अ बँक मॅनेजर. आता आपण चहावाल्याच्या बाबतीत जे उदाहरणात पाहिलं की तो त्याचा प्रॉफिट जो आहे ना, तो इझिली तोंडी कॅल्क्युलेट करू शकत होता. म्हणजे त्यांनी जर समजा 200 चहा विकले आज, तर तो काय म्हणेल, 200 चहा जे आहेत ते विकले, मल्टिप्लाइड बाय त्याला 3 रुपीज प्रॉफिट मिळत होता एका चहा मागे. सो त्याचा प्रॉफिट किती झाला, 600 रुपीज पर डे. एका दिवसात आज 600 रुपये मिळवले. हे तो इझिली तोंडी आपल्याला सांगू शकत होता गणित करून. बट हेच जर आपण बँक मॅनेजरला विचारलं की आजचे ट्रान्झॅक्शन किती झाले सांग बरं, आज टोटल ट्रान्झॅक्शन किती झाले, कोणी कोणी बँकेत किती किती डिपॉझिट्स केले, कोणी कोणी किती विड्रॉ केले, किती लोकांना लोन दिलं, किती लोकांकडनं इंटरेस्ट मिळाला, किती लोकांना इंटरेस्ट पे केला, हे जर आपण त्याला विचारलं तर हे सगळं ट्रान्झॅक्शन तो त्याच्या डोक्यात नाही ठेवू शकत. दॅट्स द मेन प्रॉब्लेम ऑफ बिग स्केल ऑर्गनायझेशन. सो आपण जेव्हा बँक बद्दल बोलणार आहोत तेव्हा बँक काय आहे, तर लार्ज स्केल ऑर्गनायझेशन आहे. आणि लार्ज स्केल ऑर्गनायझेशन मध्ये काय होणार आहे, तर सगळे ट्रान्झॅक्शन जे घडतात आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या बँकेत जे काही ट्रान्झॅक्शन घडतात, नॉट नेसेसरी बँक, जी कुठली मोठी ऑर्गनायझेशन आहे, लार्ज स्केल ऑर्गनायझेशन आहे, त्या ऑर्गनायझेशनचे जे काही ट्रान्झॅक्शन घडतात ते आपण मेंदूमध्ये लक्षात ठेवू नाही शकत, कारण ट्रान्झॅक्शन खूप जास्त आहेत. सो जर खूप जास्ती ट्रान्झॅक्शन असतील तर आपल्याला ते रेकॉर्ड करायला लागतील, बरोबर, लिहून ठेवायला लागतील. सोपं एक एक्झाम्पल घ्या ना. जर सपोज मी तुम्हाला 2-3 कामं दिली आणि सांगितलं की याच सिक्वेन्सनी कामं करायची आहेत, तर तुम्ही कदाचित लक्षात ठेवाल आणि त्याच सिक्वेन्सने ती 3 कामं कराल. लेट्स अज्यूम ए बी सी 3 कामं करायची. तर तुम्हाला पहिले ए करायचंय, मग बी करायचंय, मग सी करायचंय. तो कामं छोटी असल्यामुळे, 3च असल्यामुळे तुम्ही काय करू शकाल, सिक्वेन्स मेंदूमध्ये लक्षात ठेवून त्या सिक्वेन्सने काम करू शकाल. बट द मोमेंट मी तुम्हाला 5,000 6,000 कामं दिली तर, आणि त्याच सिक्वेन्सने ती करायची असेल तर आता काय करायला लागेल, तुम्ही म्हणाल सर वेट, मला सिक्वेन्स सांगा, मी लिहून घेतो आणि त्या सिक्वेन्सनी काय करतो, कामं करत जातो, 5,000 कामं कंप्लीट होतील. सो सेम लॉजिक अप्लाइज हिअर इन लार्ज स्केल ऑर्गनायझेशन. ट्रान्झॅक्शन इतकी जास्त आहेत की आपल्याला काय करायला लागेल, ती लिहून ठेवायला लागतील. ठीक आहे, म्हणजेच थोडक्यात आपल्याला काय करायला लागेल, ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड करायला लागेल. हे रेकॉर्ड करणं म्हणजेच बुक किपिंग. बुक किपिंग मध्ये आपण काय करणार आहोत, तर ट्रान्झॅक्शन काय करणार आहोत, रेकॉर्ड करणार आहोत. आत्ताच आपण शिकलो काय करायला लागेल, रेकॉर्ड करायला लागेल. का रेकॉर्ड करायला लागेल, कारण की आपल्याला सगळी ट्रान्झॅक्शन लक्षात राहणं शक्य नाहीये, कारण आपण कोणाबद्दल बोलतोय, लार्ज स्केल ऑर्गनायझेशन बद्दल बोलतोय. सो लार्ज स्केल ऑर्गनायझेशन मध्ये, मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये सगळी ट्रान्झॅक्शन लक्षात ठेवणं इम्पॉसिबल आहे. मग काय करूयात, रेकॉर्ड करून ठेवूयात. मग पुढचा प्रश्न आला, रेकॉर्ड करायचं ठरलं पण का करायचं रेकॉर्ड, नाही रेकॉर्ड केलं तर काय फरक पडतो. आता विचार करा बरं, मोठी बँक आहे, ठीक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र लेट्स से, मोठी बँक आहे. या बँकेने जर ठरवलं की रेकॉर्ड नाही ठेवायचं, काय फरक पडतो रेकॉर्ड ठेवलं काय नाही ठेवलं काय, जरा विचार करा. आपण डिस्कस करूयात. विचार करा काय 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 गोष्टी घडतील बरं, जर रेकॉर्ड नाही ठेवलं तर काय गोष्टी घडतील. व्हेरी गुड, येस व्हेरी गुड. काय होईल बघा बरं. आदेश म्हणतोय की सर प्रॉफिट झालाय का लॉस झालाय हेच कळणार नाही. व्हेरी गुड, बरोबर उत्तर आहे. मला हेच कळणार नाही की बिझनेस कसा चाललाय, बिझनेस मध्ये प्रॉफिट होतोय का लॉस होतोय ते नाही कळणार. व्हेरी गुड. अजून अजून विचार करा बरं, काय काय प्रॉब्लेम्स येतील जरा विचार करूयात. ओके, व्हेरी गुड. सेकंड महत्वाचा पॉइंट आहे बरं का. व्हॉट व्हॉट ही सेड, तू काय म्हणाला,
सर हेच नाही कळणार की मला किती पैसे यायचे आणि किती पैसे द्यायचे. ओके, सो मी छोट्याशा भाषेत असं लिहू, रिसिवेबल्स आणि पेएबल्स हेच कळणार नाही, कोणाकडनं किती पैसे यायचे हे कळणार नाही, कोणाला किती पैसे द्यायचे हे कळणार नाही. बघा किती मोठा प्रॉब्लेम होईल जर बँकच्या केसमध्ये गोष्ट घडली अशी, तर काय प्रॉब्लेम होतील बघा. बँकेला हेच कळणार नाही की कोणाकडनं पैसे यायचे, म्हणजे बँकेला कळणार नाही की कोणाला लोन दिलंय, कोणी पैसे द्यायचे, आणि हेही कळणार नाही कोणाचे डिपॉझिट्स आपण ऍक्सेप्ट केलेत तर किती पैसे द्यायचे. मला जर कळलं की बँकेकडे डेटा नाहीये, राईट, तर सगळेजण काय करतील बघा, ज्यांचे ज्यांचे बँकमध्ये अकाउंट आहेत ते म्हणतील माझे 10 कोटी होते, कुणी म्हणतील माझे 40 कोटी होते, कुणी म्हणेल माझे 4000 कोटी होते. कारण त्याला काय माहितीये की बँकेकडे डेटाच नाहीये. जर बँकेकडे डेटा नाहीये तर ज्यांचे बँकेमध्ये अकाउंट आहेत ते अवास्तव रक्कम मागतील, माझे इतके होते, माझे तितके होते. आणि विचार करा, ज्यांनी बँकेकडनं लोन घेतले तो जन्मात त्या रोडवर कधी फिरकणार नाही, कारण की बँकेकडे डेटाच नाहीये, त्याला माहितीये, त्यामुळे तो स्वतःहून लोन पेमेंट करायला जाणारच नाही. तो खूप मोठी समस्या निर्माण होईल कुठली, तर आपल्याला किती पैसे यायचे हे कळणार नाही, किती पैसे द्यायचे हे कळणार नाही, आणि मग त्यामुळे काय होईल, ज्यांना आपण पैसे द्यायचेत ते वाढीव रक्कम मागतील, आणि ज्यांनी आपल्याला पैसे द्यायचे ते कधी पैसे द्यायला येणारच नाहीत. सो दॅट्स अ बिग प्रॉब्लेम. सो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की मला पैसे किती यायचे हेही कळलं पाहिजे आणि कोणाला पैसे किती द्यायचे हेही कळलं पाहिजे. जेव्हा मी बिझनेस करतोय, जेवढं महत्वाचं आहे की मला प्रॉफिट किती कळलं पाहिजे, तेवढंच महत्वाचं काय, मला रिसिवेबल आणि पेएबल्स कळले पाहिजे. व्हेरी गुड. अजून काही शक्यता? एक मीच तुम्हाला सांगतो बघा, जेव्हा आपल्याला हे कळेल की प्रॉफिट झालाय का लॉस झालाय, तर आपल्याला जर प्रॉफिट झाला तर ते आपलं इन्कम आहे, त्या इन्कम वरती आपल्याला काय पे करायला लागेल, टॅक्स पे करायला लागेल. कोणता टॅक्स? इन्कम टॅक्स. मला सांगा, जो गव्हर्नमेंटला आपण टॅक्स पे करणार आहोत तो व्हॉलंटरी आहे का कंपल्सरी आहे? कंपल्सरी आहे, राईट. सो कंपल्सरी आहे म्हटल्यावर आपल्याला टॅक्स पे करायला लागेल, आणि जेव्हा टॅक्स पे करणार आहोत तेव्हा आपण असं नाही म्हणू शकणार सॉरी मी रेकॉर्ड नाही ठेवले त्यामुळे आता मला माहितीच नाही किती प्रॉफिट झाला. नो, वी कांट से दॅट, राईट. सो गव्हर्नमेंट आपल्याला काय सांगेल, तुम्हाला कंपल्सरी, जर तुम्ही लार्ज स्केल ऑर्गनायझेशन असाल तर तुम्हाला कंपल्सरी रेकॉर्ड ठेवायला लागतील. रेकॉर्ड ठेवल्यानंतर तुम्हाला तुमचा प्रॉफिट कळेल, आणि जेव्हा प्रॉफिट कळेल तेव्हा तुम्हाला त्याच्यावरचा अकॉर्डिंगली जो काही टॅक्स बनेल तो आम्हाला कंपल्सरी पे करायला लागेल. सो थोडक्यात रेकॉर्ड ठेवणं हे एका अर्थाने कंपल्सरी पण झालं. का कंपल्सरी झालं? कारण आपल्याला लॉ सांगतो की आपल्याला कंपल्सरी रेकॉर्ड्स ठेवले पाहिजेत, आणि ते रेकॉर्ड्स, त्या रेकॉर्ड्सवरून आपल्याला आपली प्रॉफिटेबिलिटी काढली पाहिजे, आणि त्या प्रॉफिटेबिलिटीवरनं आपला इन्कम टॅक्स काढला पाहिजे, आणि तो वेळेच्या वेळी आपण इन्कम टॅक्स भरला देखील पाहिजे. सो 3 पॉइंट्स आता आपण डिस्कस केले. प्रॉफिट लॉस मला कळणार नाही जर मी रेकॉर्ड्स ठेवले नाहीत, रिसिवेबल पेबल्स कळणार नाहीत मला जर मी रेकॉर्ड ठेवले नाही, तर इन्कम टॅक्स किती द्यायचा ते कळणार नाही. असंख्य मोठे प्रॉब्लेम आहेत. बघा बरं, माझ्याकडे किती कॅश आहे ह्याचा पण रेकॉर्ड काही राहणार नाही. ठीक आहे, म्हणजे सपोज मी एका बॉक्समध्ये कॅश ठेवली आहे आणि मी रेकॉर्डच नाही ठेवलं, आणि त्या कॅश बॉक्स मधनं कदाचित चोरी झाली, तर मला कळणारच नाही की माझ्याकडे किती कॅश असायला पाहिजे होती आणि ऍक्च्युअल माझ्याकडे किती कॅश आहे हेच कळणार नाही, म्हणजे चोरी झालेली पण कळणार नाही, राईट. सो रेकॉर्ड नाही ठेवलं तर कदाचित अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की आपल्याला लॉसेस होत आहेत आणि आपल्याला कळतच नाहीये की लॉसेस होत आहेत, आणि वन फाईन डे वी कॅन बिकम अ बँकरप्ट. सो बँकरप्सी होऊ शकते. बँकरप्सी झाली तर मग जेलची हवा खायला लावू शकते. असंख्य प्रॉब्लेम होऊ शकतात. सो जर तुम्ही थोडा अजून विचार केलात तर तुम्हाला अजून 7-8-10 प्रॉब्लेम्स मिळतील जे आपण रेकॉर्ड नाही ठेवलं तर लार्ज स्केल ऑर्गनायझेशनला फेस करायला लागतील. सो याचं उत्तर आपल्याला मिळालं की रेकॉर्ड तर करायला पाहिजे. रेकॉर्ड का करायला पाहिजे? एक तर सगळी ट्रान्झॅक्शन लक्षात नाही राहणार, आणि लिहून नाही ठेवली, रेकॉर्ड नाही केलं तर हे सगळे प्रॉब्लेम्स होतील, राईट. सो काय करायला पाहिजे, तर आपल्याला रेकॉर्ड ठेवायला पाहिजे. ठीक आहे, ओके. मग आता रेकॉर्ड ठेवायचं ठरलं, काय रेकॉर्ड करायचं पुढचा प्रश्न आला, बरोबर. सो रेकॉर्ड तर करणार आहोत, राईट. बट आता काय रेकॉर्ड करायचं हे डिस्कस करणार आहोत. ओके, सो रेकॉर्ड काय करायचं, तर ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचं. काय रेकॉर्ड करायचं? ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचं. जे कुठलं ट्रान्झॅक्शन घडणार आहे बिझनेसमध्ये, रादर जी कुठली ट्रान्झॅक्शन घडणार आहेत ती सगळी ट्रान्झॅक्शन आपल्याला रेकॉर्ड करायची. ओके, मग नेक्स्ट प्रश्न आला की व्हॉट इज मीन बाय ट्रान्झॅक्शन. ओके, येस, एनीबडी कॅन एक्सप्लेन व्हॉट इज ट्रान्झॅक्शन? ओके, acceptable, yes. Any other answers? Any other answers? Okay,
ओके, काही चॅटबॉक्स मध्ये आन्सर्स आली आहेत, ती पण वाचतोय मी. ग्रेट ग्रेट. येस, गुगलच्या जमान्यात यार तुम्ही शिकून येता यार सगळं मस्त छान. खूप छान छान आन्सर्स देता तुम्ही. मी जेव्हा 11वीत होतो तेव्हा ना युट्यूब होतं ना गुगल बाबा एवढा स्ट्रॉंग होता. 2G नेटवर्क मध्ये शिकलेलो आहे आम्ही सगळे. येस येस, अरे खूप खूप छान छान आन्सर दिलेत तुम्ही. ओके, सोप्या भाषेत सांगू का, तुम्ही खूप छान उत्तरं दिलीच आहेत सगळ्यांनी, पण अगदी अगदी सोपं करून सांगतो याला, इतकं इतकं सोपं की ट्रान्झॅक्शन इज व्हॉट, एक्सचेंज ऑफ बेनिफिट. पटतंय का बघा, एक्सचेंज ऑफ बेनिफिट्स म्हणजे काय, तर ट्रान्झॅक्शन मध्ये एक बेनिफिट मला मिळणार आहे त्याला मी म्हणतो रिसिव्हिंग बेनिफिट. एक बेनिफिट मला मिळणार आहे त्याला मी म्हणतो रिसिव्हिंग बेनिफिट, आणि एक बेनिफिट मी देणार आहे त्याला मी म्हणतो गिव्हिंग बेनिफिट. ठीक आहे, ट्रान्झॅक्शन मध्ये काय करणार होतो आपण, स्वॅप करणार होतो बेसिकली. एक बेनिफिट घेतला, बदल्यामध्ये दुसऱ्या हाताने दुसरा बेनिफिट देऊन टाकला. दिस इज व्हॉट द ट्रान्झॅक्शन इज, एक्सचेंज ऑफ बेनिफिट. सोपं, एक बेनिफिट मिळणार आहे त्याला रिसिव्हिंग बेनिफिट म्हणूयात, एक बेनिफिट मी देणार आहे त्याला काय म्हणूयात, गिव्हिंग बेनिफिट. एक दोन उदाहरणं घेऊयात, तुम्हाला पटून जाईल. बघा, पहिलं उदाहरण घेतो. लेट्स अझ्युम की मला 11 स्टँडर्डचं बुक परचेस करायचं. ओके, मी गेलो अप्पा भवन चौकात. ठीक आहे, बुकची प्राइस लेट्स से 250 रुपीज आहे. आता आता मला काय मिळणार आहे बघा, बुक. सो रिसिव्हिंग बेनिफिटला मी लिहितो बुक. बुक माझ्यासाठी काय, रिसिव्हिंग बेनिफिट. बदल्यामध्ये मी काय देतोय, 250 रुपीज कॅश. कॅश रुपीज 250, तो माझ्यासाठी काय झाला, गिव्हिंग बेनिफिट. ट्रान्झॅक्शन घडलं का नाही बघा, ऑफकोर्स घडलं ट्रान्झॅक्शन. एक बेनिफिट मला मिळाला, बुक मिळालं, बरोबर. एक बेनिफिट मी दिला, माझ्याकडून कॅश गेली. एका हाताने बुक घेतलं, दुसऱ्या हाताने कॅश देऊन टाकली. सो माझ्यासाठी गिव्हिंग बेनिफिट काय, अ कॅश, आणि माझ्यासाठी रिसिव्हिंग बेनिफिट काय, बुक. नाउ थिंक द सेम ट्रान्झॅक्शन फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ अ सेलर. ठीक आहे, सो जो दुकानदार आहे त्याच्या बाजूने विचार करूयात. त्याच्या बाजूने विचार केला तर त्यांनी आपल्याला काय दिलं, बुक दिलं. सो त्याच्यासाठी गिव्हिंग बेनिफिट काय झाला, बुक. एक्झॅक्टली अपोजिट होईल, त्याच्यासाठी गिव्हिंग बेनिफिट काय झाला, बुक. रिसिव्हिंग बेनिफिट त्याच्यासाठी काय झाला, कॅश 250 रुपीज. कॅश मिळाली, 250 रुपीज मिळाले, आणि काय दिलं त्यांनी, बुक दिलं. सो गिव्हिंग बेनिफिट बुक झाला, रिसिव्हिंग बेनिफिट काय झाला, कॅश. सो माझ्या अँगलनी सुद्धा हे ट्रान्झॅक्शन आहे, आणि शॉपकीपरच्या अँगलनी, दुकानदाराच्या अँगलनी सुद्धा हे ट्रान्झॅक्शनच आहे. ठीक आहे, दुसरं उदाहरण घेऊया. तुम्ही मेट्रोनी प्रवास केलात. ठीक आहे, लेट्स से स्टेशन ए पासून स्टेशन बी पर्यंत गेलात. स्टेशन ए पासून स्टेशन बी पर्यंत गेलात. आता बघा, तुम्ही ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस साठी गव्हर्नमेंटला पेमेंट केलं, बदल्यामध्ये तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस मिळाली. थिंक फ्रॉम ट्रान्झॅक्शन फ्रॉम युअर पॉइंट ऑफ व्ह्यू, तुम्हाला काय मिळाली, ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस. बदल्यामध्ये तुम्ही काय दिली, कॅश. सो तुमच्यासाठी गिव्हिंग बेनिफिट झाला कॅश, रिसिव्हिंग बेनिफिट काय झाला, ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस. थिंक द सेम ट्रान्झॅक्शन फ्रॉम अ पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ अ गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटच्या दृष्टीने विचार केला तर गव्हर्नमेंटच्या अँगलनी कॅश कम्स इन, बरोबर, त्यांना कॅश मिळाली, त्यामुळे रिसिव्हिंग बेनिफिट काय झाला, कॅश, आणि गिव्हिंग बेनिफिट काय झाला, ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस. सो माझ्या बाजूनी जो रिसिव्हिंग बेनिफिट आहे तो दुसऱ्याच्या बाजूनी गिव्हिंग बेनिफिट आहे, अँड व्हाईस वर्सा. जर मला कॅश मिळाली असेल तर तो माझ्यासाठी रिसिव्हिंग बेनिफिट आहे, समोरच्यासाठी तो गिव्हिंग बेनिफिट आहे, राईट. तो एक्झॅक्टली अपोजिट पॉइंट ऑफ व्ह्यू असणार आहे जेव्हा ट्रान्झॅक्शन घडणार आहे. ठीक आहे, सो सोपं, ट्रान्झॅक्शन इज व्हॉट, एक्सचेंज ऑफ बेनिफिट. अजून एक एक्झाम्पल घेऊयात. लेट्स से तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलात जेवायला, डेटवर गेलात. ओके, तिथे तुम्ही काय फूड घेतलं, रेस्टॉरंटमध्ये जेवलात आणि पेमेंट करून घरी आलात. नाव थिंक द ट्रान्झॅक्शन फ्रॉम युअर अँगल. तुमच्या अँगलने विचार करूयात, तुम्ही काय दिलीत, कॅश, राईट, आणि बदल्यामध्ये काय मिळालं, फूड. सो फूड इज अ रिसिव्हिंग बेनिफिट, कॅश इज अ गिव्हिंग बेनिफिट. सेम ट्रान्झॅक्शन रेस्टॉरंटच्या अँगलने विचार करा, फूड इज अ गिव्हिंग बेनिफिट, कॅश इज अ रिसिव्हिंग बेनिफिट. तो असंख्य ट्रान्झॅक्शनचे तुम्हाला एक्झाम्पल देता येतील. तुम्ही लाखो करोड ट्रान्झॅक्शन आतापर्यंत केलेले असणार आहेत, राईट. सो सेम, तुम्ही क्लासमध्ये ऍडमिशन घेतलीत, आता तुमच्यासाठी रिसिव्हिंग बेनिफिट काय, एज्युकेशन सर्व्हिस जी मी तुम्हाला देणार आहे, आणि तुमच्यासाठी गिव्हिंग बेनिफिट काय असणार आहे, कॅश. नाउ थिंक द सेम ट्रान्झॅक्शन फ्रॉम माय पॉइंट ऑफ व्ह्यू, राईट. मी तुम्हाला काय देणार आहे, एज्युकेशन सर्व्हिस. सो गिव्हिंग बेनिफिट माझ्यासाठी एज्युकेशन सर्व्हिस,
रिसिव्हिंग बेनिफिट, जी तुमच्याकडनं फी मिळणार आहे, कॅश मिळणार आहे, तो माझ्यासाठी काय झाला, रिसिव्हिंग बेनिफिट. असंख्य एक्झाम्पल देता येतील, तुम्ही सुद्धा लाखो ट्रान्झॅक्शन करत असणार आहात. ठीक आहे. सो ट्रान्झॅक्शन काय करायचं आपल्याला, रेकॉर्ड करायचं आहे. आणि ट्रान्झॅक्शनचं मिनिंग काय शिकलो आपण, ट्रान्झॅक्शनचं मिनिंग आहे एक्सचेंज ऑफ बेनिफिट. ओके, आता थोडंसं पुढे जाऊयात. आता या ट्रान्झॅक्शनचे आपण 2 टाईप शिकणार आहोत. ठीक आहे. ट्रान्झॅक्शन इज व्हॉट, एक्सचेंज ऑफ बेनिफिट. आता या ट्रान्झॅक्शनचे 2 टाईप केलेत मी. एकाला मी म्हणणार आहे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन, आणि दुसऱ्याला मी म्हणणार आहे नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. फायनान्शियल ट्रान्झॅक्शन इज फर्दर डिवायडेड इनटू 2 पार्ट्स. एकाला मी म्हणणार आहे कॅश ट्रान्झॅक्शन, आणि एकाला मी म्हणणार आहे क्रेडिट ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. आता ट्रान्झॅक्शन म्हणजे काय ते आपण ऑलरेडी बघितलंय. ट्रान्झॅक्शन इज व्हॉट, एक्सचेंज ऑफ बेनिफिट्स. आता कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये काय होणार आहे बघा. तर कॅश ट्रान्झॅक्शनचा काय अर्थ आहे, तर कॅश ट्रान्झॅक्शन मीन्स व्हॉट, इमिजिएट पेमेंट. इमिजिएट पेमेंट, किंवा त्याला आपण म्हणूयात प्रॉम्प्ट पेमेंट और प्रॉम्प्ट पेमेंट. म्हणजे काय, तर ट्रान्झॅक्शन त्या क्षणाला सेटल होऊन जाणार आहे, संपून जाणार आहे. आता याच्या आधी मी तुम्हाला जी काही एक्झाम्पल्स दिली ना, ती सगळी कॅश ट्रान्झॅक्शनची होती. म्हणजे काय, मी शॉपकीपरकडे गेलो, बुक घेतलं, कॅश देऊन टाकली, ट्रान्झॅक्शन गेट्स ओव्हर इमिजिएटली. मी इमिजिएट पेमेंट करून टाकलं त्याला, सो ट्रान्झॅक्शन तिथेच सेटल झालं. आता त्याचा माझा काही संबंध उरला नाही. तुम्ही मेट्रोचं एक्झाम्पल्स घ्या. मेट्रोमध्ये तुम्ही तिकीट काढलं, मेट्रोत बसलात, तुम्हाला सर्व्हिस मिळाली, तुम्ही पेमेंट केलं, विषय संपला. तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलात, रेस्टॉरंटमध्ये तुम्ही जेवलात, बरोबर, आणि पेमेंट देऊन बाहेर पडलात, बरोबर. तुम्ही मला फीस दिलीत, मी इमिजिएटली तुम्हाला लेक्चर्स द्यायला सुरुवात केली, राईट. सो इथे सगळीकडे काय घडलं, प्रॉम्प्ट पेमेंट, लगेच पेमेंट घडलं. त्या क्षणाला आपण पेमेंट देऊन विषय संपून टाकला. सो ही सगळी जी एक्झाम्पल्स आहेत, ही आहे कॅश ट्रान्झॅक्शनची एक्झाम्पल. कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये काय होते, इमिजिएट पेमेंट, प्रॉम्प्ट पेमेंट, लगेच पेमेंट देऊन विषय संपून टाकला. ठीक आहे. आता दुसरा टाईप बघूयात, क्रेडिट ट्रान्झॅक्शन. क्रेडिट ट्रान्झॅक्शन मध्ये काय होणार आहे, तर पेमेंट जे आहे ते होणार आहे डिलेड. पेमेंट इज डिलेड, और त्याला म्हणूया आपण पोस्टपोन टू अ फ्युचर डेट. पेमेंट जे आहे ते काय करणार होतो आपण, डिले करणार होतो. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, लेट्स अज्युम करूयात की शॉपकीपर जो आहे तो तुमच्या ओळखीचा आहे. तुम्ही त्याला सांगितलं की मला आता बुक दे, 250 रुपीजची बुक दे, मी आता नाही पैसे देणार, आय विल पे दिस मनी आफ्टर 2 months. मी 2 महिन्याने पैसे देणार. नाव दिस ट्रान्झॅक्शन बिकम्स अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन. दिस ट्रान्झॅक्शन बिकम्स अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन. व्हॉट इज क्रेडिट ट्रान्झॅक्शन? इथे काय घडलं बघा, पेमेंट मी काय करणार आहे, लगेच प्रॉम्प्ट पेमेंट नाही करणार आहे. पेमेंट काय करणार आहे, डिलेड होणार आहे. डिलेड होणार आहे किंवा पोस्टपोन होणार आहे टू अ फ्युचर डेट. टू अ फ्युचर डेट. ठीक आहे. सो पेमेंट जर डिले झालं, पोस्टपोन झालं, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, क्रेडिट ट्रान्झॅक्शन. तुम्ही विचाराल सर आपण क्रेडिट ट्रान्झॅक्शन करतो का? येस, ऑब्व्हियसली तुमच्या रिअल लाईफ मध्ये पण तुम्ही क्रेडिट ट्रान्झॅक्शन करता. बऱ्याच वेळा आपण जिथे राहतो ना, त्याच्या आजूबाजूला एक किराणाचं दुकान असतं. आपण बऱ्याच वेळा काय करतो, त्या किराणाच्या दुकानातनं आपल्याला हवं तशा वस्तू आणतो, आणि तो काय करतो, त्याची एक डायरी मेंटेन करतो. त्याच्यात आपण काय काय नेलं ते लिहून ठेवतो, त्याच्यासमोर त्या डेट लिहितो, किती अमाऊंट झाली ते लिहितो, आणि मग महिन्याच्या शेवटी तो काय करतो, तर सगळा हिशोब करतो, टोटल किती पैसे झाले ते सांगतो, आणि मग तेवढे पैसे आपण त्याला देऊन टाकतो. राईट. दिस इज व्हॉट क्रेडिट ट्रान्झॅक्शन. आपण पेमेंट काय करतोय, पोस्टपोन करतोय, डिलेड करतोय टू फ्युचर डेट. तुम्ही जर पोस्टपेड कनेक्शन वापरत असाल, ठीक आहे, सो पोस्टपेड कनेक्शन मध्ये काय करतो आपण, महिनाभर सर्व्हिस यूज करतो, महिनाभराने जे काही बिल येतं त्याचं पेमेंट करतो. दिस इज व्हॉट क्रेडिट ट्रान्झॅक्शन. तुमच्या घरी पेपर किंवा दूध येत असेल तर ती पण सिस्टीम अशीच चालते बघा. महिनाभर आपल्याला दूध मिळेल, राईट, महिनाभर आपल्याला पेपर मिळेल,
महिन्याभरानंतर ते आपल्याला बिल पाठवतात, आपण ते पे करतो. कार वॉशिंगच्या बद्दल पण आपण सेम करतो. ठीक आहे, कार वॉशिंग मध्ये ते आपल्याला दररोज कार वॉश करून देतात आणि मग महिन्याचे जे काही पैसे होतील ते आपण त्यांना एकदम देऊन टाकतो. सो दीज ऑल आर क्रेडिट ट्रान्झॅक्शन. म्हणजे क्रेडिट ट्रान्झॅक्शन मध्ये काय होतंय, तर आपण लगेच प्रॉम्प्ट पेमेंट करत नाही होत. पेमेंट काय करतोय, डिले करतोय, ट्रान्सफर करतोय टू अ फ्युचर डेट. 1 महिन्याचे 2 महिन्याचे एकत्र पैसे देणार आहोत. मग असे जसं एक्झाम्पल दिलं, आपण आता बुक घेतलं, 2 महिन्याने आपण पैसे देणार आहोत, तर याला म्हणणार आहोत क्रेडिट ट्रान्झॅक्शन. तुम्ही विचाराल सर कंपनीमध्ये ही क्रेडिट ट्रान्झॅक्शन होतात का, तर आन्सर इज येस. कंपनीमध्ये मोस्ट ऑफ दी ट्रान्झॅक्शन क्रेडिट बेसिसवर होतात. तो असं अज्युम करा की मोठ्या लार्ज स्केल ऑर्गनायझेशन्स मध्ये 90% ऑफ द ट्रान्झॅक्शन आर हॅपन ऑन क्रेडिट बेसिस. रिमेनिंग 10-15% ट्रान्झॅक्शन आर ऑन कॅश बेसिस. ठीक आहे, सो 2 टाईप आहेत, एक आहे कॅश ट्रान्झॅक्शन, एक आहे क्रेडिट ट्रान्झॅक्शन. कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये काय, इमिजिएट पेमेंट, प्रॉम्प्ट पेमेंट, लगेच पैसे देऊन टाकले, विषय संपला. क्रेडिट ट्रान्झॅक्शन मध्ये काय होतंय, आपण नंतर पैसे देणार. ठीक आहे, आता तुम्हाला कन्सेप्ट कळाली आहे का, याच्यासाठी आपण 1-2 एक्झाम्पल्स घेऊयात. तुम्ही मला आन्सर करून सांगणार आहात वेदर इट इज अ कॅश ट्रान्झॅक्शन और वेदर इट इज अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन. सो फॉर एक्झाम्पल अज्युम करूयात मी की बुक बाय केली आणि लेट्स अज्युम की मी चेकनी पेमेंट केलं. ठीक आहे, ओके. आता मला विचार करून सांगा की इज दिस अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन और कॅश ट्रान्झॅक्शन. चला विचार करा. ओके, मला काही आन्सर्स येत आहेत इकडे. ओके 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 ओके, काही लोक कॅश म्हणतायत, काही लोक क्रेडिट म्हणतायत. ओके ओके, क्रेडिट ट्रान्झॅक्शन जरा काही लॉजिक लावा बरं, काय का क्रेडिट म्हणताय तुम्ही. ओके ओके, काही जणांचं असं म्हणणं आहे सर हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे बिकॉज चेकचे पैसे मिळायला 2 ते 3 दिवस लागतात. ओके, काही लोकांचं म्हणणं आहे नाही, इट इज अ कॅश ट्रान्झॅक्शन. ओके, सो आन्सर इज इट इज अ कॅश ट्रान्झॅक्शन. वाय, लक्ष द्या, आपण चेक दिला की नाही, आता आपल्या हातात आहे का, नाही. आता जी प्रोसिजर आहे ती बँकच्या हातात आहे. सो आपण जेव्हा चेक दिला तेव्हा चेक आपण अकाउंटमध्ये कायम गुड फेथ मध्ये एक्सेप्ट करतो. गुड फेथ याचा अर्थ आपण समोरच्यावर विश्वास ठेवतो की त्याच्या अकाउंटमध्ये पैसे असणार आहेत. कारण जर अकाउंटमध्ये पैसे नाही आहेत आणि कोण चेक देत असेल तर इट इज अ फ्रॉड, बरोबर, त्याच्या अगेन्स्ट केस होऊ शकते. त्यामुळे चेक आपण कायम गुड फेथ मध्ये एक्सेप्ट करतो, हे मानून जातो की समोरच्याच्या अकाउंटमध्ये पैसे आहेत. तो जेव्हा मी चेक देणार आहे तेव्हा माझ्या दृष्टीने काम संपलेलं आहे. जर माझ्या अकाउंटमध्ये पैसे आहेत तर माझ्या दृष्टीने मॅटर एंड आहे. म्हणजे मी ऍज अ कॅशच पैसे दिलेले आहेत. चेकचा फॉर्म आहे म्हणजे काय, फॉर्म बदलला, पैसेच दिलेले आहेत. सो इट इज अ कॅश ट्रान्झॅक्शन. हवं असेल तर लिहून ठेवा, जर चेक पेमेंट असेल तर इट इज अ कॅश ट्रान्झॅक्शन. लिहून ठेवा, चेक पेमेंट इज कॅश ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, चेकनी जर पेमेंट केलं असेल तर कॅश ट्रान्झॅक्शन आहे. ओके, आता आपण सेम ट्रान्झॅक्शन घेऊयात. ठीक आहे, आपण बुक परचेस केलेली आहे, बट आता मी डेबिट कार्डनी पैसे दिले. डेबिट कार्ड माहिती सगळ्यांना, राईट. आपण जे एटीएम कार्ड वापरतो त्यांनी मी ऑनलाईन ट्रान्सफर केले. अगेन व्हेरी गुड, सगळ्यांनी आन्सर करेक्ट दिले. कॅश ट्रान्झॅक्शन, आपण इमिजिएट पेमेंट देऊन टाकलं, आपल्या बँकमधनं पैसे गेले, राईट. सो दिस इज कॅश ट्रान्झॅक्शन, याच्यात काही डाऊट नाहीये. लेट्स अज्युम की आता आपण क्रेडिट कार्डनी पैसे दिले. क्रेडिट कार्ड माहिती सगळ्यांना. डेबिट कार्ड मध्ये काय, आपल्या अकाउंटमध्ये पैसे आहेत, आपण स्वॅप केलं, आपल्या अकाउंट मधनं पैसे तिकडे गेले. क्रेडिट कार्ड म्हणजे आपल्याकडे पैसे नाही आहेत, राईट. बँकने आपल्या बिहाफ मध्ये पैसे पे केलेत आणि लेटर ऑन आपल्याला बँकेला पैसे परत करायचे. येस, विचार करा विच ट्रान्झॅक्शन. अरे वा वा वा, सगळे बरोबर आन्सर करतायत. व्हेरी गुड. 1-2 लोकांनी फक्त क्रेडिट ट्रान्झॅक्शन दिले, बाकी सगळ्यांनी कॅश ट्रान्झॅक्शन. व्हेरी गुड. क्रेडिट कार्डने जरी पेमेंट केलं तरी कॅश ट्रान्झॅक्शन आहे. काय विचार करायचा आहे बघा, प्रॉम्प्ट पेमेंट झालं का, आन्सर इज येस. मी बुक घेतलं, क्रेडिट कार्ड स्वॅप केलं, समोरच्याला पैसे मिळाले. आता बँकेने माझ्या बिहाफ मध्ये जे काही पैसे दिले ते मला बँकेला परत करायचे, राईट. सो याच्यामध्ये ना 2 ट्रान्झॅक्शन आहेत, नीट लक्ष द्या. ठीक आहे, मी बुक घेतलं, राईट. मला काय मिळाली, बुक. माझ्यासाठी हा रिसिव्हिंग बेनिफिट आहे, राईट. मी क्रेडिट कार्डनी पैसे दिले, राईट. सो शॉपकीपरला त्याचे पैसे मिळाले.
माझ्या बिहाफ मधनं कोणी पैसे दिले? बँकनी पैसे दिले, क्रेडिट कार्डनी. मी जेव्हा क्रेडिट कार्डनी स्वॅप केलं, माझ्या बिहाफ मध्ये कोणी पैसे दिले? बँकनी पैसे दिले. शॉपकीपरला पैसे मिळाले. म्हणजे हे जे ट्रान्झॅक्शन आहे ना, हे कॅश ट्रान्झॅक्शन आहे, राईट. पण याच्या बिहाइंड अजून एक ट्रान्झॅक्शन तयार झालं. आता बँक मला काय म्हणेल? बँक मला म्हणेल तुमच्या वतीने मी काय दिले? कॅश दिले. कोणाला? शॉपकीपरला. ती कॅश मला परत पाहिजे, राईट. सो जेव्हा मी बँकेला पैसे देईन 1 महिन्यानंतर, हे ट्रान्झॅक्शन कुठल्या टाईपचं होईल? क्रेडिट ट्रान्झॅक्शन. का? बघा, मी बँकेला प्रॉम्प्ट पेमेंट नाही दिलं. बँकेने माझ्या बिहाफ मध्ये पेमेंट केलंय, पण मी बँकेला कधी पेमेंट करणार? 1 महिन्यानंतर. सो बँक आणि माझ्यात कुठलं ट्रान्झॅक्शन आहे? तर क्रेडिट ट्रान्झॅक्शन. बट माझ्यात आणि शॉपकीपर मध्ये कुठलं ट्रान्झॅक्शन आहे? कॅश ट्रान्झॅक्शन. ओके, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. ओके, पुढे जाऊयात. सेम एक्झाम्पल घेऊयात. आता मला फटाफट आन्सर करून सांगा. डेबिट कार्ड झालं, क्रेडिट कार्ड झालं. लेट्स से की मी नेट बँकिंगनी पेमेंट केलं, ऑनलाईन बँकिंग. ठीक आहे. नेट बँकिंगला काही वेळेला ऑर शब्द काही वापरले जातात. जर तुम्ही ऐकले असतील तर आरटीजीएस किंवा त्याला म्हणतात NEFT किंवा म्हणतात नेट बँकिंग. या सगळ्याचा अर्थ एकच. सगळ्याचा अर्थ एकच. सगळ्याचं मिनिंग काय? मी माझ्या इंटरनेट बँकिंग मध्ये लॉग इन केलं आणि तिथून पेमेंट केलं. काही वेळेला आपण त्याला आरटीजीएस म्हणतो, काही वेळेला NEFT म्हणतो, काही वेळेला त्याला नेट बँकिंग म्हणतो. कधी आरटीजीएस म्हणायचं, कधी नेट बँकिंग म्हणायचं, कधी NEFT म्हणायचं, याच्यात तर मी खोलात जात नाहीये. 11th स्टँडर्डला तेवढं रिक्वायर्ड पण नाहीये. ठीक आहे. सो फक्त कानावर शब्द पडले असतील तुमच्या कधी तर, किंवा नसतील पडले तरी माहित असावं म्हणून. तुमच्या सिलेबससाठी आरटीजीएस, NEFT, नेट बँकिंग या तिन्हीचा अर्थ एकच आहे, ऑनलाईन पेमेंट. माझ्या नेट बँकिंग मध्ये लॉग इन केलं आणि पेमेंट केलं, ऑनलाईन पेमेंट केलं. व्हेरी गुड. कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे आता आपण काय शिकलो? आरटीजीएस, NEFT, नेट बँकिंग हे कॅश ट्रान्झॅक्शन आहे. चेकनी जरी आपण पेमेंट केलं तरी कॅश ट्रान्झॅक्शन आहे, बरोबर. आता तुमचे जे वॉलेट्स असतात सगळे, गुगल पे, जीपे, फोन पे, अजून काय काय जे काय, मोबिक्विक, हे क्विक, ते क्विक, हेनी जरी पेमेंट केलं तरी व्हेरी गुड, कॅश ट्रान्झॅक्शन. व्हेरी नाईस. चेकनी पेमेंट केलं तरी कॅश ट्रान्झॅक्शन आहे, कॅशनी पेमेंट केलं तरी कॅश ट्रान्झॅक्शन आहे, जीपेनी पेमेंट केलं तरी कॅश ट्रान्झॅक्शन आहे, किंवा आरटीजीएस, NEFTनी केलं तरी कॅश ट्रान्झॅक्शन आहे. राहिलं काय? डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, त्यांनी पेमेंट केलं तरी, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डनी पेमेंट केलं तरी कुठलं ट्रान्झॅक्शन आहे? कॅश ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. त्याच्याही उपर बिटकॉइननी जरी पेमेंट केलं, बिटकॉइननी जरी पेमेंट केलं तरी कॅश ट्रान्झॅक्शन. म्हणजे आपण इथे काय ऍडिशनल शिकलो? लिहून ठेवा. इथे काय ऍडिशन शिकलो? मोड ऑफ पेमेंट डझंट मॅटर. व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स. मोड ऑफ पेमेंट डज नॉट मॅटर. कुठल्या मोडनी पेमेंट करतोय हे मॅटर करत नाही. काय मॅटर करतं? इमिजिएट पेमेंट केलंय का नाही हे मॅटर करतं. ताबडतोब पैसे दिले का हे मॅटर करतं. ठीक आहे. आता बघा, डेबिट कार्ड असू दे, चेक असू दे, जीपे असू दे, लगेच पेमेंट केलं की नाही, त्यामुळे कॅश ट्रान्झॅक्शन. पण द मोमेंट आय से माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी 2 महिन्यांनी पैसे देतो, तेव्हा कुठलं ट्रान्झॅक्शन होईल? क्रेडिट ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. आय होप आय एम क्लिअर विथ दिस ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन मध्ये आपण तुम्हाला आठवत असेल तर 2 टाईप बघितले होते, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आणि नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. त्यातलं आपण काय बघितलं? कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजेच फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. आता फायनान्शियल ट्रान्झॅक्शन का म्हणलंय कॅश आणि क्रेडिटला? तर या दोन्ही ट्रान्झॅक्शन मध्ये काय इन्क्लुडेड आहे बघा? फायनान्स इन्क्लुडेड आहे. फायनान्स, पैसा इन्क्लुडेड आहे, राईट. म्हणून याला म्हणायचं फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. का? कारण की कॅश ट्रान्झॅक्शन असू दे किंवा क्रेडिट ट्रान्झॅक्शन असू दे, कधीतरी पेमेंट होणार आहे. क्रेडिट ट्रान्झॅक्शन मध्ये जेव्हा मी म्हणेन की 2 महिन्यांनी मी पैसे देणार, 2 महिन्यांनी मला पैसे द्यायला लागणार आहेत, राईट. म्हणजे याच्यात पैसा इन्क्लुडेड आहे. कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये तो ऑब्व्हियसली प्रॉम्प्ट पेमेंट देतोय, म्हणजे ह्याच्यात पण पैसा इन्क्लुडेड आहे. म्हणून याला म्हणायचं फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. आता एक्सचेंज ऑफ बेनिफिट्स म्हणजे आपण ट्रान्झॅक्शन म्हणलो होतो. म्हणजे काय? एक बेनिफिट आपल्याला मिळणार आहे, राईट, ज्याला आपण म्हणतो रिसिव्हिंग बेनिफिट. एक बेनिफिट आपल्याला द्यायला लागणार आहे, ज्याला म्हणतो आपण गिव्हिंग बेनिफिट, राईट. थोडक्यात काय? फायनान्शियल ट्रान्झॅक्शन मध्ये कॅश इन्व्हॉल्ड असणार आहे. मोड कुठलाही असू शकतो, कॅश इन्व्हॉल्ड असणार आहे, फायनान्स इन्क्लुडेड असणार आहे, मनी इन्क्लुडेड असणार आहे. म्हणून त्याला काय म्हटलं? फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. आता ती रिसिव्हिंग असेल का गिव्हिंग असेल, दॅट विल चेंज फ्रॉम पर्स्पेक्टिव्ह. फॉर एक्झाम्पल, मी जर बुक परचेस करत असेल तर माझ्यासाठी फायनान्स कम्स इन आहे, म्हणजे कॅश कम्स इन आहे. माझ्यासाठी कॅश रिसिव्हिंग बेनिफिट आहे. सॉरी उलट सॉरी. माझ्यासाठी बुक कम्स इन आहे, कॅश गोज आउट आहे माझ्यासाठी, म्हणजे कॅश गिव्हिंग बेनिफिट आहे. बट शॉपकीपर साठी कॅश रिसिव्हिंग बेनिफिट आहे, राईट. सो
प्रत्येकाच्या पर्स्पेक्टिव्ह कॅश रिसिव्हिंग बेनिफिट पण असू शकतो, गिव्हिंग बेनिफिट पण असू शकतो, राईट. सो फायनान्स म्हणजे मॉनिटरी, राईट, मॉनिटरी, थोडक्यात मनी इन्व्हॉल्ड आहे. ठीक आहे, म्हणजे एक्सचेंज जे होत आहे, बेनिफिट जे एक्सचेंज होत आहेत ते कशासाठी एक्सचेंज होत आहेत, मनीसाठी एक्सचेंज होत आहेत, म्हणून त्याला काय म्हणलं आपण, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, डन. आय होप आय एम क्लिअर विथ दिस. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, एक्सचेंज ऑफ बेनिफिट, एक बेनिफिट मिळणार, एक बेनिफिट द्यायला लागणार, राईट. त्याच्यामध्ये फायनान्शियल ट्रान्झॅक्शन मध्ये दोन पार्ट, एक कॅश ट्रान्झॅक्शन, एक क्रेडिट ट्रान्झॅक्शन. फायनान्शियल ट्रान्झॅक्शन, एक्सचेंज ऑफ बेनिफिट्स फॉर मनी, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये काय होईल, प्रॉम्प्ट पेमेंट, इमिजिएट पेमेंट. त्यात आपण शिकलो मोड ऑफ पेमेंट डझंट मॅटर. क्रेडिट ट्रान्झॅक्शन मध्ये पोस्टपोन होईल, डिलेड होईल टू फ्युचर डेट. आता विचार करून मला सांगा, व्हॉट इज नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. एक्सचेंज ऑफ बेनिफिट्स आहे, बट फायनान्स इन्क्लूड नाही, मॉनिटरी इन्क्लूड नाही. जरा विचार करून सांगा बरं मला. ओके, बरेच आन्सर झालेत, खटाखट करेक्ट, खटाखट आन्सर देत यार तुम्ही, बेस्ट बेस्ट बेस्ट. ओके, सो कॉमन आन्सर आहे जे नेहमी येतं, दॅट इज बार्टर ट्रान्झॅक्शन. बार्टर माहितीये का ना? जर माहिती नसेल बार्टर तर मी तुम्हाला सांगतो. बार्टर ही सिस्टीम त्यावेळेला अस्तित्वात होती जेव्हा पैसा नव्हता. लोक काय करायची, वस्तूच्या बदल्यामध्ये वस्तू एक्सचेंज करायची. सो फॉर एक्झाम्पल आपण एक बार्टर लगेच तयार केलं समजा, तर फॉर एक्झाम्पल रिसिव्हिंग बेनिफिट जो आहे, ठीक आहे, रिसिव्हिंग बेनिफिट जो आहे, लेट्स अज्युम करूयात की मला बाईक मिळणार आहे. ठीक आहे, मला बाईक मिळणार आहे आणि बदल्यामध्ये लेट्स अज्युम की मी माझा मोबाईल देणार आहे. ठीक आहे, सो दिस इज व्हॉट अ बार्टर ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, मला बाईक पाहिजे, हा माणूस मला बाईक देणार आहे, राईट. रिसिव्हिंग बेनिफिट माझ्यासाठी बाईक आहे, गिव्हिंग बेनिफिट माझ्यासाठी मोबाईल आहे. याला म्हणतात बार्टर एक्सचेंज. वस्तूच्या बदल्यात जेव्हा वस्तू एक्सचेंज करायचे त्याला म्हणतात बार्टर एक्सचेंज. पूर्वीच्या काळी असं व्हायचं की मला लेट्स गहू पाहिजे, समोरच्याला तांदूळ पाहिजे, राईट. तर आम्ही गहू आणि तांदूळ एकमेकांमध्ये एक्सचेंज करायचो, त्याला म्हणतात बार्टर एक्सचेंज. ओके, आता मला नीट विचार करून सांगा की बार्टर एक्सचेंज जे आहे, बार्टर एक्सचेंज जे आहे ते ट्रान्झॅक्शन कुठल्या टाईपचं ट्रान्झॅक्शन असेल, कॅश ट्रान्झॅक्शन का क्रेडिट ट्रान्झॅक्शन. वस्तूच्या बदल्यात जर आपण वस्तू एक्सचेंज करत असू तर ते कॅश ट्रान्झॅक्शन असेल का क्रेडिट ट्रान्झॅक्शन, का नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. क्रेडिट ट्रान्झॅक्शन तर नक्की वाटत नाही, राईट. आता नीट लक्ष द्या, बार्टर एक्सचेंज इज ओके, एक एक्झाम्पल्स घेऊयात. अजून करूयात की मी तुम्हाला गिव्हिंग बेनिफिट म्हणून लेट्स अज्युम करूयात की मी तुम्हाला एक पॉवर बँक देतो. चलो, माझ्याकडे एक पॉवर बँक आहे, ही छान, ठीक आहे, 3-4 वर्ष वापरलेली पॉवर बँक आहे. ठीक आहे, ही पॉवर बँक मी तुम्हाला देणार, बदल्यामध्ये तुम्ही मला रिसिव्हिंग बेनिफिट म्हणून 10 किलो सोनं द्या, 10 kg गोल्ड. विल यू एक्सेप्ट माय ऑफर? चलो फटाफट फटाफट. ओके, बिग बिग नोज. ओके, चॅटबॉक्स भरला, नो 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 नो. ओके, आता सिंपल विचार करा यार, तुम्ही ही ऑफर का रिजेक्ट केली? आणि तुम्ही डोक्यामध्ये हिशोब लावलात की पॉवर बँकची प्राइस किती असेल, 2,000 3,000, डोक्यावरनं पाणी 5,000ची पॉवर बँक, त्यात पण वापरलेली पॉवर बँक आहे, राईट. त्याच्यावरती म्हणजे वापरल्यामुळे काय होईल, प्राइस कमी झालेली असेल. तो पॉवर बँक कितीची, 5,000ची, 10 किलो गोल्ड, केवढी प्राइस होईल, राईट. लाखा रुपयामध्ये ग्रॅमचा भाव चालू आहे, राईट. 10 ग्रॅमचा भाव लाखामध्ये चालू आहे. सो 10 किलो सोन्याची काय प्राइस होईल, राईट. म्हणजेच थोडक्यात काय, हे ट्रान्झॅक्शन का घडू नाही शकलं, कारण प्राइस सेम नाही. व्हेरी गुड, खूप लोकांनी टाकले, प्राइस इज नॉट सेम. आता मला सांगा, प्राइस कशात काढली तुम्ही? पॉवर बँकची प्राइस कशात काढली? पैशात तर काढली. 10 किलो गोल्डची प्राइस कशात काढली? पैशातच काढली ना. तो जेव्हा तुम्ही कशालाही काही एक्सचेंज करताय का? नाही ना. गोल्डच्या बदल्यामध्ये तुम्ही पॉवर बँक एक्सेप्ट नाही करत. का नाही एक्सेप्ट करत? कारण गोल्डची प्राइस तुम्हाला माहितीये, मॉनिटरी प्राइस, राईट. फायनान्शियल प्राइस माहितीये, पॉवर बँकची फायनान्शियल प्राइस माहितीये, राईट. सो बार्टर एक्सचेंज इज कॅश ट्रान्झॅक्शन. आत्ताच आपण 2 मिनिटापूर्वी शिकलो, आठवतंय का? काय शिकलो?
मोड ऑफ पेमेंट डज नॉट मॅटर. कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये हार्ड कॅशच द्यायला पाहिजे का? नाही, मी कॅश देऊ शकतो, चेक देऊ शकतो, बिटकॉइन देऊ शकतो, जीपेने देऊ शकतो, ऑनलाईन देऊ शकतो. तसंच मी पेमेंट म्हणून पॉवर बँक पण देऊ शकतो ना. मगाच्या एक्झाम्पल मध्ये मला बाईक मिळत होती आणि बदल्यामध्ये मी मोबाईल देत होतो. ठीक आहे, आता अजून करूयात. बाईकची प्राइस 1,80,000च्या आसपास आहे. ठीक आहे, अपाची वगैरे बाईक आहे, 1,80,000च्या आसपास येते. आणि मी जो फोन देतोय, लेट से झेड फोल्ड देतोय, झेड फोल्ड 8, ज्याची प्राइस पण 1,80,000 आहे. राईट. आता विचार करा, मोबाईल पण 1,80,000चा आहे, बाईक पण 1,80,000चा आहे. एक्सचेंज होऊ शकतात का? हो. आता हेच माझ्या दृष्टीने पेमेंट बघा बरं कशात झालंय, मोबाईल मध्ये झालंय. इन टर्म्स ऑफ मोबाईल, मोड डझंट मॅटर. जसं मी जीपे करत होतो, चेक देत होतो, आरटीजीएस, एनईएफटी, नेट बँकिंग करत होतो, किंवा बिटकॉइन देत होतो, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डने देत होतो, तसंच पैसे देण्याच्या ऐवजी मी मोबाईल दिला. तर माझ्यासाठी पण काय आहे, प्रॉम्प्ट पेमेंट. मला हे पण लगेच मिळाले आणि बदल्यामध्ये मी माझं प्रॉमिस फुलफिल करून टाकलं ना. तो बार्टर ट्रान्झॅक्शन इज अ कॅश ट्रान्झॅक्शन. लिहून ठेवा. ठीक आहे, इथे लिहून ठेवा. बार्टर ट्रान्झॅक्शन म्हणजे कुठलं ट्रान्झॅक्शन आहे? कॅश ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, डन. तुम्हाला आठवतंय का आपण सुरुवात कशापासून केली होती? व्हॉट इज नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. तो प्रश्न तसाच राहिला की व्हॉट इज नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. 2 मिनिटात करूयात. तर नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, की असे ट्रान्झॅक्शन ज्याच्यात फायनान्स इन्क्लुडेड नाही, मनी इन्व्हॉल्ड नाही, बट एक्सचेंज ऑफ बेनिफिट्स आहे. मी एक्झाम्पल दिलं ना की तुम्हाला एकदम परफेक्ट कळेल. दिस इज चिंटू. अरे चिंटूचा एक हात नाही. हा, दिस इज चिंटू अँड दिस इज चिंटी. ओके. चिंटू चिंटीला म्हणतो की चिंटी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. चिंटू चिंटीला जसं म्हणतोय की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, चिंटी पण चिंटूला म्हणते माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. एक्सचेंज ऑफ बेनिफिट्स आहे. येस, एक्सचेंज ऑफ बेनिफिट्स आहे. बट कॅन यू कॅल्क्युलेट द फायनान्शियल व्हॅल्यू ऑफ लव्ह? कॅन चिंटू से, चिंटीला चिंटू म्हणू शकतो का माझं तुझ्यावर 1 कोटी रुपये प्रेम आहे? चिंटी म्हणेल माझं तुझ्यावर 2 कोटी प्रेम आहे, अँड इट विल गो ऑन अँड ऑन. फार फार तर रोमॅन्टिक कॉन्व्हर्सेशन होईल. राईट. येस, वी कॅनॉट व्हॅल्यू लव्ह, इमोशन्स, ऑनेस्टी, या सगळ्या गोष्टी आपण पैशात तोलू शकत नाही. ठीक आहे, मी लेट्स से सीए एक्झाम पास झालो, मला 1,000 रुपये आनंद झाला, 1 कोटी आनंद झाला, असं काही नसतं. आणि माझा ब्रेकअप झाला म्हणून मी 10 रुपये रडलो, असंही काही नसतं. राईट. सो लव्ह, अफेक्शन, इमोशन, ऑनेस्टी याची व्हॅल्यू आपल्याला पैशामध्ये करता येत नाही, मॉनिटरी टर्म्स मध्ये करता येत नाही. मगाच्या ट्रान्झॅक्शन मध्ये, बार्टर मध्ये काय घडत होतं, सोन्याची प्राइस काढता आली, प्राइस मॉनिटरी काढता आली ना, की सोनं किती रुपयाचं आहे. पॉवर बँकची व्हॅल्यू काढता आली. राईट. जे जे आपण सेलेबल प्रोडक्ट्स आपण विकतो त्याची आपल्याला फायनान्शियल व्हॅल्यू काढता येते. बट लव्ह, अफेक्शन, इमोशन्स याची फायनान्शियल व्हॅल्यू आपण काढू शकत नाही, मॉनिटरी टर्म्स मध्ये व्हॅल्यू काढू शकत नाही. त्यामुळे हे ट्रान्झॅक्शन आपण बिझनेस बुक्स मध्ये रेकॉर्ड करू शकत नाही. हे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे नाही. कोणते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे? फायनान्शियल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे. म्हणजे कुठले कुठले? कॅश आणि क्रेडिट. ठीक आहे. नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन मध्ये अजून एक नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन इन्क्लुडेड होतं. पहिला टाईप जो आहे तो आहे लव्ह, अफेक्शन, इमोशन, ज्याची आपल्याला फायनान्शियल व्हॅल्यू काढता येत नाही. आणि दुसरं ट्रान्झॅक्शन आहे की मेअर ऑर्डर इज नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. मेअर ऑर्डर म्हणजे काय, की आपण फक्त ऑर्डर दिलेली आहे. ठीक आहे, स्विगीचं एक्झाम्पल घेऊयात. आपण कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन सिलेक्ट केलाय आणि आपण फक्त ऑर्डर प्लेस केलेली आहे स्विगीला. अजून ती ऑर्डर एक्झिक्यूट झालेली नाही. ठीक आहे, स्विगीने आपल्याला प्रॉमिस केलंय, काय प्रॉमिस केलंय, की ते ऑर्डर आणून देतील. आपण स्विगीला प्रॉमिस केलंय की ऑर्डर मिळाल्यावर आम्ही पैसे देऊ. दोन्ही अँगलनी फक्त प्रॉमिस आहे, फक्त प्रॉमिस आहे. कोणीच कोणाचं प्रॉमिस फुलफिल केलेलं नाही. तर इन दिस केस जोपर्यंत ऍटलिस्ट एक कोणीतरी त्याचं प्रॉमिस फुलफिल करत नाही
तोपर्यंत त्याला ट्रान्झॅक्शन मानता येणार नाही, तोपर्यंत ते नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहे. कोणीही हे ट्रान्झॅक्शन काय करू शकतं, कॅन्सल करू शकतं, राईट. सो मेअर ऑर्डर इज नॉट अ ट्रान्झॅक्शन. जेव्हा आपण एखादी बिल्डिंग सिलेक्ट केली, सो फॉर एक्झाम्पल्स, मी याचे एक्झाम्पल्स काही आपण डिस्कस करूयात. फॉर एक्झाम्पल, सिलेक्टेड अ लँड अँड बिल्डिंग. आपण लेट से मी रस्त्याने चाललो होतो, मला एक छान बिल्डिंग दिसली, असं वाटलं की चला या बिल्डिंग मध्ये आपण आपले क्लास सुरू करूयात. फक्त मनात आलं, लगेच रेकॉर्ड करू का बिल्डिंग आली म्हणून? नाही, राईट. फक्त विचार मनात आलेला आहे, मी फक्त मनातल्या मनात सिलेक्ट केली, हा इथे क्लास घेऊयात. हे काय ट्रान्झॅक्शन नाहीये. किंवा पुढे जाऊन बोलणी पण झाली, मी त्या बिल्डिंग, जी कोणाची बिल्डिंग आहे त्या मालकाला भेटलो, त्यांनी मला रेंट सांगितला, आय सेड ओके वगैरे, छान छान वगैरे. ओके, लगेच रेकॉर्ड करू का? नाही. जोपर्यंत रेंट अग्रीमेंट होत नाही, की बाबा मी रेंटवरती घेतली किंवा विकत घ्यायची असेल, तर जोपर्यंत पेपर साईन होत नाहीत की ती बिल्डिंग आता माझ्या नावावर झाली, तोपर्यंत रेकॉर्ड करायचं नाही. कुठलंच ट्रान्झॅक्शन, रेंटवर घेतली असेल तर रेंटचं ट्रान्झॅक्शनही रेकॉर्ड करायचं नाही, आणि बिल्डिंग जर विकत घेणार असो तर विकत घेतल्याचंही ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचं नाही. ट्रान्झॅक्शन कधी रेकॉर्ड करायचं, जेव्हा दोन्ही साइड पैकी ऍटलिस्ट एकाने त्याचं प्रॉमिस फुलफिल केलेलं आहे. ठीक आहे, त्यांनी प्रॉमिस केलं की येस मी तुम्हाला बिल्डिंग विकायला तयार आहे, मी प्रॉमिस केलं की येस मी बिल्डिंग विकत घ्यायला तयार आहे. दोघांचं प्रॉमिसच आहे फक्त, त्याला काय अर्थ नाही. ऍटलिस्ट एकाने कोणीतरी प्रॉमिस फुलफिल करायला पाहिजे. ठीक आहे, या प्रॉमिस वरून जस्ट आठवलं म्हणून परत मागे जाऊयात. कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये मला सांगा किती लोकांनी त्यांचं प्रॉमिस फुलफिल केलं? व्हेरी गुड, दोघांनी. आपण मगाशी एक्झाम्पल घेतलं ना, मी बुक परचेस केलं शॉपकीपर कडनं, मी माझं प्रॉमिस फुलफिल केलं, त्याला कॅश देऊन टाकली, त्यांनी त्याचं प्रॉमिस फुलफिल केलं, त्यांनी मला बुक देऊन टाकलं. तो कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये दोन्ही पार्टीची प्रॉमिस ऍट अ टाइम फुलफिल होतात. क्रेडिट ट्रान्झॅक्शन मध्ये बघा बरं काय होतं, एका पार्टीचं प्रॉमिस फुलफिल होतं. फॉर एक्झाम्पल, हेच ट्रान्झॅक्शन आपण बुक घेतलं मी आणि त्याला म्हणलं शॉपकीपरला मी 2 महिन्यांनी पैसे देतो. आता मी जेव्हा म्हणतो 2 महिन्यांनी पैसे देतो, त्यांनी मला बुक देऊन टाकलं, त्यांनी त्याचं प्रॉमिस फुलफिल केलं, मी माझं प्रॉमिस अजून फुलफिल केलं नाही. मी माझं प्रॉमिस फुलफिल करायला 2 महिने घेणार आहे. 2 महिन्यांनी माझं प्रॉमिस फुलफिल होईल, म्हणजे आता या क्षणाला फक्त एका पार्टीने प्रॉमिस फुलफिल केले. कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये दोन्ही प्रॉमिस फुलफिल झाले, दोन्ही पार्टीनी प्रॉमिस फुलफिल केले. बट इकडे काय होतं बघा, जेव्हा मी लँड सिलेक्ट करतोय, तो म्हणला ठीक आहे मी विकायला तयार आहे बिल्डिंग, मी म्हणलं ओके मी बिल्डिंग विकत घ्यायला तयार आहे, दोन्हीकडनं प्रॉमिस आहे. या प्रॉमिसला काय अर्थ नाही, दिस इज नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, सो आपण नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन 2 टाईपची बघितली. एक, हे जे रेकॉर्डच नाही करतायत, लव्ह, अफेक्शन, इमोशन्स, राईट, हे रेकॉर्डच नाही करतायत. आणि दुसरं काय बघितलं, जेव्हा आपण फक्त सिलेक्ट करणार होतो की बाबा ही बिल्डिंग सिलेक्ट केली, किंवा बाबा फक्त ऑर्डर दिलेली आहे, आपल्याला अजून ती एक्झिक्यूट झालेली नाही, मिळाली नाहीये, राईट, तर त्याला म्हणतात नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. सो 2 प्रकारची नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहेत. ओके, आपण एकदा क्विक रिकॅप घेऊयात काय शिकलो आपण, अँड देन विल स्टॉप फॉर द डे. सगळ्यात पहिले आपण प्रश्न विचारला, व्हॉट इज मीन बाय कॉमर्स. कॉमर्स म्हणजे काय? कॉमर्स म्हणजे काय, लार्ज स्केल वरती जे काही ट्रेड्स होणार आहेत त्याला आपण कॉमर्स म्हणलं. ओके, सो कॉमर्स मीन्स व्हॉट, ट्रेड ऑन अ लार्ज स्केल. आता नेक्स्ट प्रश्न विचारला, व्हॉट इज ट्रेड. उत्तर मिळालं बाय आणि सेल, राईट. जेव्हा आपण 100 रुपीजला बाय करून 120 ला विकतो तेव्हा प्रॉफिट होईल 20चा, पण 100 ला बाय करून 70 ला विकलं तर लॉस होईल 30 रुपीजचा. ठीक आहे, सो हे लार्ज स्केल वरती पण घडणार आहे आणि स्मॉल स्केल वरती पण घडणार आहे. आपला फोकस कॉमर्समध्ये कशावर असणार आहे, लार्ज स्केल ऑर्गनायझेशन वरती असणार आहे, बरोबर. मग आपण ठरवलं की ओके, लार्ज स्केल ऑर्गनायझेशनसाठी आपल्याला काय करायचंय, ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचं आहे, बरोबर. मग नंतर विचार केला की रेकॉर्ड नाही केलं तर काय होईल. मग आपल्याला कळलं की खूप सारे प्रॉब्लेम्स येतील. आपण 4-5 डिस्कस केले, याच्यापेक्षा खूप सारे प्रॉब्लेम्स येतील. आपल्याला प्रॉफिट लॉस नाही कळणार, रिसिवेबल पेएबल्स नाही कळणार, इन्कम टॅक्स पे करायला किती पे करायचं ते नाही कळणार, कॅश किती आहे त्याचा हिशोब लागणार नाही, स्टोरीला काय गेले तर त्याचा हिशोब लागणार नाही. सो रेकॉर्ड ठेवलं पाहिजे. ठीक आहे, रेकॉर्ड ठेवायला पाहिजे. हे कळल्यानंतर आपण विचारलं की ओके काय रेकॉर्ड करायचं, तर ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचं. मग विचारला प्रश्न, ट्रान्झॅक्शन म्हणजे काय. उत्तर मिळालं एक्सचेंज ऑफ बेनिफिट्स. एक बेनिफिट आपल्याला मिळणार आहे ज्याला आपण म्हणणार आहोत रिसिव्हिंग बेनिफिट, एक बेनिफिट आपण देणार आहोत ज्याला म्हणणार आहोत गिव्हिंग बेनिफिट. मग 2 टाईपचे ट्रान्झॅक्शन आहेत, फायनान्शियल, नॉन फायनान्शियल. इथे मनी इन्व्हॉल्ड आहे, इथे मनी इन्व्हॉल्ड नाहीये. नॉन फायनान्शियल 2 बघितले, लव्ह, अफेक्शन, इमोशन्स, राईट. हे आपल्याला रेकॉर्ड नाही करता येणार. तुम्ही विचाराल सर लार्ज स्केल ऑर्गनायझेशन बद्दल बोलतोय, मग तिकडे नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन काय असेल. पहिल्या टाईप मधलं वर्करची ऑनेस्टी. सपोज आपल्याकडे 10,000 वर्कर्स आहेत, सगळे ऑनेस्ट आहेत,
त्यांची ऑनेस्टी आपण रेकॉर्ड करू शकतो का बिझनेस बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये? तर नाही, बिकॉज ऑनेस्टीची मॉनिटरी व्हॅल्यू नाही आहे आपल्याकडे. ठीक आहे, इमानदारी जी आहे त्यांची, त्याची मॉनिटरी व्हॅल्यू नाही. खूप मोठे बिझनेसमॅन बघा असं म्हणतात की आमचे वर्कर्स आमची ऍसेट आहे, बट ती ऍसेट तुमच्या बुक्स मध्ये रेकॉर्ड करता येईल का? तर आन्सर इज नो. दॅट इज इमोशनल ऍसेट, की माझे वर्कर्स खूप चांगले आहेत, स्ट्राईक बिक नाही करत, माझ्यासाठी दिवस रात्र काम करतात, काम गाळून मेहनत करतात. पण ही मेहनत तुमच्या बुक्स मध्ये रेकॉर्ड करू शकतो का आपण? तर नाही. ठीक आहे, सो काय रेकॉर्ड करू शकतो आपण? त्यांना किती पगार दिला ते रेकॉर्ड करू शकतो, सॅलरी किती दिली ते रेकॉर्ड करू शकतो, त्यांची मेहनत, त्यांची ऑनेस्टी नाही रेकॉर्ड करू शकत. सो ह्युमन बिंग्स कॅनॉट बी रेकॉर्डेड ॲज अन ऍसेट. ह्युमन बिंग तर ऍसेट म्हणून रेकॉर्ड नाहीच करू शकत, बट ऑनेस्टी त्याची ह्युमन बिंगची, किंवा ह्युमन बिंगची काय म्हणूयात, प्रामाणिकपणा त्याचा, राईट? ऑनेस्टी म्हणजेच प्रामाणिकपणा, बट मेहनत म्हणूयात, कष्ट त्याचे, हे नाही रेकॉर्ड करू शकत, बिकॉज त्याची मॉनिटरी व्हॅल्यू आपल्याला माहित नाही. तो हे झाला पहिला टाईप. दुसरा टाईप, नुसतं ऑर्डर दिली, नुसतं सिलेक्शन केलं काही, ठीक आहे, आपण लेट्स कोणाला तरी अपॉइंट केलं ऍज अ काय म्हणूयात एम्प्लॉई, अजून तो कामावर आलेला नाही, आपण त्याला सॅलरी दिली नाही, हे पण काय झालं? नॉन फायनान्शियल. त्यांनी प्रॉमिस केलं मी कामावर येणार, तुम्ही मला 1 महिन्याने पगार द्या. आपण प्रॉमिस केलं ओके उद्यापासून कामावर ये, पगार देतो. तो हे फक्त काय झालं? डिस्कशन झाले, लगेच रेकॉर्ड नाही करायचं, राईट? दिस इज अ डिस्कशन मोड. जर तो खरंच कामावर आला, त्यांनी महिन्यावर काम केलं आणि आपण त्याला पैसे दिले, तर ट्रान्झॅक्शन होईल. लक्षात आलं? सो ऍटलिस्ट एकाने त्याचं प्रॉमिस फुलफिल करायला पाहिजे, तर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन होईल, अदरवाईज ते नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन असेल. ओके, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन मध्ये 2 टाईप, कॅश आणि क्रेडिट. कॅश मध्ये प्रॉम्प्ट पेमेंट आहे, दोघांचं प्रॉमिस फुलफिल करून टाकलं. आपण खूप सारे एक्झाम्पल घेतले, बुक घेतलं, पैसे दिले, मेट्रोनी ट्रॅव्हल केलं, पैसे दिले, राईट? रेस्टॉरंटमध्ये गेलो, जेवलो, पैसे दिले. क्रेडिट ट्रान्झॅक्शन मध्ये आपण खूप सारे एक्झाम्पल्स बघितले, जसं पोस्टपेड कनेक्शन असेल तर आपण 1 महिना वापरतो, मग पैसे देतो. त्याच्यानंतर सपोज आपण काही परचेस केला आणि आपण सांगितलं की 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी पैसे देतो, इन दॅट केस दॅट इज ऑल्सो क्रेडिट ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, ओके. सो आतापर्यंत आपण आज एवढंच बघितलंय, इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. आय होप यू हॅव एन्जॉयड दिस लेक्चर. थँक यू सो मच. बाय बाय, गुड डे.